साहेब, अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी आज तुमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शकतं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत अतुल बेनकेंनी संकेत दिले. शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे. कुणाबद्दल विचारायचं हे तुम्ही ठेवा. राजकारणात फलसूस माणसंही असतात, विधानं करतात, त्याची काही नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी. साहेब, आंबेगाव तालुक्यातील 40% अजून भाग सिंचनापासून वंचित आहे. असं असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडव धरणातून व तिथून पुढे कर्जतआबकडे नेण्याचा घाट घातला जातोय. असं आहे, तसं असेल तर नक्की या तालुक्याची पाण्याची गरज लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यांना सुद्धा जिथं पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता केली पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारला मला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की तिचं बदलेलं आहे. चांगलं चित्र होते, कारखानदारी वाढते, उसासारखं पीक वाढतंय आणि कारण नसताना भागाभागामध्ये अंतर वाढवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये. शिरूरच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली. 12 गावातील शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं. त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिलं आहे आणि त्यांचं मागणं त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तर मी मुंबईला गेल्याच्यानंतर पालबंधारे मंत्री जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेल आणि या लोकांचं दुःख त्यांच्या कानावर पोहोचेल. बाळासाहेब थोरातांचं खरं तर पत्र व्हायरल होतं. त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलं बाळासाहेब थोरातांनी. वळसे पाटलांच्या मतदारसंघात मला माहिती नाही. काही वारशासारख्या गोष्टी मला माहीत असण्याचे काही कारण नाही, कारण ह्या निर्णय मी घेत नाही. वळसे पाटील मतदारसंघात आज जनता दरबार घेतला जातोय. नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात. प्रश्न सुटले नाहीत का? तुमचं जुनं सहकारी या ठिकाणचे आमदार आहेत. सगळ्यांना विचारलं. वळसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झाले. कशासाठी? पाण्याचा मुद्दा पेटला, डिंब्याच्या पाण्यासाठी विरोध करण्यासाठी सहभागी झाले. किती वर्ष सरकारमध्ये माझ्या ज्ञानात भर झाला. ते किती वर्ष वंचित आहेत सांगा ना. 35 वर्ष झाले राजकारणात. 35 वर्ष आमदार आहेत, 25 वर्ष मंत्री आहेत किंवा पदावरती आहेत. आता 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही आणि आता सांगताचे आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आज संधी साधू फरणार दुसरं काही नाही. साहेब, लोकसभा जिंकली, आता विधानसभेची तयारी सुरू आहे. कशी रणनीती राहील शिरूर लोकसभा मतदार? साधी सरळ गोष्ट आहे. आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची. महाराष्ट्र विधानसभा आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा 20-30 वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत तर त्याची पूर्तता करायची. त्यासाठी आम्हाला सत्ता आली. आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते. त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक निर्णय कार्यक्रम. पुणे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील? असं आहे की आम्ही 3 पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढणार आहोत. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या नेतृत्वाखालचा
आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात या सगळ्यांच्या आमच्या विचारविनिमय चालू आहे. माझी खात्री आहे की आमच्या सगळ्यांनी एक मतानं यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागांनी एकत्रित येईल. अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत. लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय. महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय. आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावर साधारणतः महाराष्ट्राच्या ज्याची त्यांना त्याची जागा दाखवली. त्यांना भीती आता विधानसभेची जाणवते. मला माहिती नाही, मला हे माहिती आहे की 5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाली. कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी 48पैकी 31 जागा आमच्या निवडणुकी आहे. याचा अर्थ लोकांचं याला सहकार्य आणि साथ मोठ्या प्रमाणात आजच्या निवडणुकीमध्ये दिसते. आता हे दिसतं लोकसभेमध्ये दिसतं आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातही ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे आणि राज्यात योग्य रस्त्यावर आणण्याच्या उद्देशाची काळजी घेणं ही आवश्यकता आहे. मोहन भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय, कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकते? हे काय ते भागवत ना त्यांचं सुद्धा नसतं. त्याला असं देव बनायला कोणते म्हणजे निघाले होते. आता त्याच्यावर भाजपचे लोक आणि RSSचे लोक हे भाष्य करायला लागले. त्याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी. खरं तर अजित पवार गुलाबी जॅकेट वापरलं. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचाही दावा आहे, तरी पण सुटलेली जागा वाटपायचं तिला काय वाटतं? असं आहे की या सगळ्या पक्षाचा दावा करायचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि एक वर्षाने आम्ही निर्णय घेऊ. पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील? मी मगापासून सांगतोय की तिन्ही पक्ष एकत्र बसतील, एकत्र बसून निर्णय घेतली. त्याच्यामध्ये अनेक जागा जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि पुणे जिल्हाच नाही पण महाराष्ट्राचे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्त्यावर आणणार. साहेब, छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते. त्यानंतर तुम्ही म्हणाला होतात की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासनं दिलेत ते सांगावं. काही तुमच्याशी कुणी संपर्क साधलाय का? त्या संदर्भात काही अजिबात नाही. काय त्यांचं बोलणं झालं मला माहिती नाही. मला मार्गदर्शन करण्यासाठी भुजबळ आले होते पण यापेक्षा दुसरं काही गंभीर विषय नव्हता. साहेब, अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत. परतीचा प्रयत्न करतायत का? असं काय आहे का? तुमच्याकडे माहिती असली तर सांगा. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये मोठी घडामोड झाली. अजित गव्हाणे हे तुमच्याकडे आलेले आहेत. आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय. लोकशाही म्हणजे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार. आता पिंपरी चिंचवडला आज संध्याकाळी 7 वाजता माझी सभा घेत आहे आणि तिथे शेकडो कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये याचा आग्रह आहे. त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना प्रामुख्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे. त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधून लोकांच्या भल्यासाठी कोणी सहकार्य करीत असेल
त्यामुळे त्यांचं स्वागत करतो. साहेब, दिलीप वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्याशी आपली जवळीक आहे. आंबेगावमध्ये चर्चा आहे की पूर्वा वळसे विधानसभेसाठी आपल्याकडनं लढू शकतात. आमच्याकडे नाही, आमच्याकडे आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेतील. त्याच्यासाठी आणखी कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही. देवदत्त निकमांना या विधानसभेची विशेष जबाबदारी आपण देणार. काय? देवदत्त निकम जे आहेत, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, बघूया आता आमचा पक्ष ठरवेल. कदाचित तुला सांगेल की तू निवडणुकीला होता, आणखी काही सांगेल. आज त्याचे आम्ही विचार केले नाही. पण ही गोष्ट आहे की ज्या पद्धतीने विवाहासारखं सादर करताना एका काळामध्ये देवदत्त निकमांनी चालवला तो अतिशय उत्तम चालवला. त्यांच्या सोबतही जबाबदारी ते समर्थकांना फार करतात. हा या तालुक्याच्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे. आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्वान माणसाचं कर्तृत्व वाया न जाणं याची काळजी नेतृत्वाने घ्यायची असते. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या निमित्तानं UPSC वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. देशाच्या हितानं हे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते IAS झालेले आहेत, अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि माहिती गेली 4-6 दिवस पैसा खर्चामध्ये येते ती चिंताजनक आहे. या राज्याच्या या देशाच्या प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा, त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले. ही अतिशय गंभीर बाब आहे. मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते. ट्रम्पेट चिन्ह ज्याच्यावरती आपण आक्षेप घेतला होता, तर न्यायालयानं तुमच्या बाजूला निर्णय दिल्याचं असं की त्याचे 2 भाग आहेत. महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याच्या निवडणूक आयोग घेतला. राज्याच्या निवडणूक आयोगाने काय निर्णय असा घेतला की आमची तुतारी वाजवणारा माणूस हीच पूर्ण महाराष्ट्राच्या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल. अन्य ज्या तुतारी वगैरे म्हणलं जातं त्याच्यावर सगळी बंदी घातली. हे फार चांगलं काम झालं, पण हे काम राज्यापुरतं झालं. आता आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा, देशाची विधानसभा, तिथेही हा अप्रोच घेतला पाहिजे. आणि तो कार्यक्रम मला असं 23 तारखेला आहे. विशाळगडमध्ये थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार अपयशी ठरलंय काय नेमकं? सुप्रीम कोर्टाने काल त्याच्यावर भाष्य केले. एकदा सुप्रीम कोर्टाने भाष्य केले. मला असं यापेक्षा अधिक काय आपण बोलायची गरज नाही. त्यांनी एकंदर सरकारच्या उघडकीच्या संबंधीची तीव्र नाराजी ही व्यक्त केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.